नमस्कार, मी रंजना. होम कुक रंजना चॅनल वरती आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे. डाळी आपण खात असतो आणि त्यात उडदाची डाळ थोडीशी तिखट असते म्हणून आपण नेहमी खात नाही. उडदाच्या डाळीचं महत्व भरपूर आहे, त्यामुळे आपण उडदाची डाळ जास्त न करता डाळीचे पदार्थ ते जास्त बनवून खात असतो. तर आज वाळवणीचा पदार्थ इथे मी उडदाच्या डाळीचा दाखवणार आहे. उडदाच्या डाळीचे वडे मी इथे बनवणार आहे. तर सोपी रेसिपी आहे आणि वर्षभर आपण ती साठवून ठेवू शकतो, केव्हाही ती भाजी करू शकतो. आणि त्या भाजीचं स्पेशली एक वाटण आहे, त्या वाटणामध्ये हे उडदाचे वडे अतिशय अतिशय छान लागतात. तर आजची आपली रेसिपी होणार आहे उडदाच्या डाळीचे वडे. इथे मी साहित्य काढून ठेवलेलं आहे. चला तर मग मी रेसिपीला सुरुवात करते. इथे उडदाची डाळ मी 1 किलो घेतलेली आहे आणि ही 5 नंबरच्या चाळणीने घरच्या गिरणीमध्ये काढलेली आहे. 5 नंबरच्या चाळणीने मी ही डाळ दळलेली आहे. याच्यामध्ये मी 1 किलो डाळीला मी 5 टीस्पून इथे जिरे घातलेले आहे वाटताना. आणि आता इथे आपल्याला ही डाळ भिजवताना इथे लागणार आहे लसूण. तर अर्धी वाटी लसूण मी इथे ठेचून घेतलेला आहे. लसणामुळे या वड्यांना अतिशय छान फ्लेवर येतो. ते हळद इथे घालणार नाहीये. अर्धा टीस्पून इथे हिंग घालणार आहे. चवीपुरते इथे थोडंसं मीठ घालणार आहे. पूर्ण अगदी बरोबर चवीचं मीठ इथे घालायचं नाही, भाजीमध्ये आपण मीठ घालत असतो. इथे थोडंसं मी 1 टीस्पून लाल तिखट घालणार आहे. इथे आपण मीठ घातलेलं आहे, हिंग घातलेला आहे, अर्धी वाटी लसूण घातलेला आहे ठेचून आणि 1 टीस्पून इथे घातलेले आहे मी लाल तिखट. आणि लसणाच्या पूर्ण पाकळ्या मी इथे काढलेल्या नाहीये. तर तुम्हाला आवडत नसेल तुम्ही जरूर काढून घ्या. हे सर्व मिक्स आपल्याला करायचं आहे आणि हे व्यवस्थित आपल्याला याचा गोळा तयार करायचा आहे. थोडं थोडं पाणी घेऊन आणि आपल्याला हे पातळ एकदम गोळा नाही करायचा आणि एकदम घट्टही करायचा नाहीये. उडदाच्या डाळीला पाणी खूप लवकर उडदाची डाळ पाणी ऍब्सॉर्ब करते, त्याच्यामुळे पाणी इथे एकदमही कमी वापरायचं नाहीये. इथे कसा गोळा आपल्याला पाहिजे मी तुम्हाला दाखवते. पाणी घालत घालत आपण हे व्यवस्थित हे पीठ असं मळून घ्यायचं आहे. 10 ते 15 मिनिटं मला हे पीठ व्यवस्थित इथे मळायला लागलेले आहेत. तर हे बघा, अशा कन्सिस्टन्सी मध्ये आपल्याला हे पीठ करायचं आहे. आणि वरून आपल्याला इथे सर्व बाजूने ह्याच्यावरती पाणी टाकायचं आहे. परत असं थोडेसे आतपर्यंत आपल्याला असे होल करून घ्यायचे आहेत, म्हणजे यामध्ये आपण जे पाणी टाकणार आहे तर ते पाणी खालपर्यंत जाईल आणि आपले एक एक असा कण सर्व बाजूने आपला भिजला जातो, कारण जाडसर आपण डाळ वाटलेली असते. 1 तासभर आपल्याला हे पीठ असंच बाजूला झाकून ठेवायचं आहे. आणि तासाभरानंतर आपण त्याचे डाळीचे हे वडे आपण तोडायला घेणार आहे. डाळीची वडी, वडे कोण प्रत्येक ठिकाणी याला वेगवेगळे नाव आहे. काही ठिकाणी याला उडदाच्या डाळीचे कोरवडे असा पण सुद्धा नाव आहे. कोरवडे म्हणतात कारण याचं असं असावं या नावाचं की पूर्वी या डाळीचे वडे बनवताना कोवळा एक हे आहे, फळ आहे, जे दुधी सारखं किंवा लाल भोपळ्यासारखी फळभाजी म्हणता येईल त्याला. तर तो कोहळा याच्यामध्ये वापरला जायचा. तर तुमच्याकडे कोहळा अवेलेबल असेल तर ह्या वडीमध्ये नक्की घाला. खूप छान हे डाळीचे वडे होतात. इथे आपले उडीद जे आपण हे करून घेतलेले आहे, उडदाची वडी बनवण्यासाठी आपण जे पीठ मळून घेतलेलं आहे त्याला 1 तास झालेला आहे. तर आता आपण इथे आपल्या उडदाच्या वड्या बनवायला घ्यायच्या आहेत. तर एकदा आपण व्यवस्थित मिक्स करून घेऊ. हे उडीद वडे मी इथे करायला घेते. हे जास्त मोठे मला करायचे नाहीये आणि जास्त छोटे पण नाही, मीडियम साईजचे मी हे करून घेणार आहे. उडीद वडे पोकळ येण्यासाठी पूर्वीपासून एक नाव आहे त्याला, बरेच ठिकाणी त्याला कोरवडे असं म्हणतात. तर त्याचं कारण मी मगाशी पण व्हिडिओ मध्ये सांगितलं की कोहळा नावाचं जे फळ आहे
वेलीवर येतं ते. तर ते कोहळा याच्यामध्ये टाकला जायचा आणि अजूनही बऱ्याचशा खेड्यापाड्यामध्ये ते कोहळ्याचं फळ अवेलेबल असतं सगळ्यांकडे. तर ते टाकलं जातं त्याच्यामध्ये. तर ह्या वड्या खूप छान होतात त्याच्यामुळे. कोरडे हे छान होतात. उडदाच्या डाळीच्या वड्यांमध्ये ते टाकल्या जातात. तुमच्याकडे जर कोहळा फळ असेल ते पांढर शुभ्र ते फळ असतं, तर तुमच्याकडे जर मिळत असेल तर तुम्ही जरूर टाका. इथे मी अशा प्रकारे सर्व वडे हे करून घेणार आहे. इथे आपले उडदाचे वडे तोडून झालेले आहेत. उडदाचे वडे तोडायला फार वेळ लागत नाही, कारण डाळ थोडीशी चिकट असते ती, त्यामुळे पटपट आपले इथे उडदाचे वडे तोडून होतात. तर वाळल्यानंतर आपण आपले वडे कसे झाले आहेत ते आपण बघणार आहोत. तर 2 दिवस आपल्याला ह्याला कळकळीत वाळून घ्यायचं आहे. इथे आपले उडदाच्या डाळीचे वडे इथे तयार झालेले आहेत. 3 ऊन मी इथे देऊन घेतलेले आहेत. बऱ्याच ठिकाणी उडदाच्या डाळीचे वडे हे मोठ्या साईज मध्ये केले जातात, म्हणजे आतमध्ये ते पोकळ असतात. पण इकडे उन्हाचं प्रमाण थोडं कमी असल्यामुळे मी इथे छोटे छोटे तोडून घेतलेले आहेत. तरी सुद्धा मी याला 4 ऊन दिलेले आहेत. तर हे उडदाच्या वड्याचं स्पेशल एक वाटण असतं, त्या वाटणामध्ये हे वडे छान होतात. तर उडदाच्या वड्याचं वाटण आणि उडदाच्या वड्यांची भाजी लवकरच चॅनलवरती रेसिपी देईन. आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट करा. आजची रेसिपी आवडली असेल तर इतरांना शेअर करा, लाईक करा. माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर होम कुक रंजना चॅनलला सबस्क्राईब करा. आणि माझ्या चॅनलवरती बऱ्याच व्हेज नॉनव्हेज पदार्थांची प्लेलिस्ट माझी दिलेली आहे, तर त्याची लिंक मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेली आहे. तुम्ही मला फेसबुक आणि इन्स्टावर सुद्धा फॉलो करू शकता. तसेच तुम्ही माझ्या व्हॉट्सअप चॅनलला सुद्धा ऍड होऊ शकता. त्याची पण लिंक मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेली आहे, चेक करा. आणि आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली इतरांना शेअर करा, रेसिपीला लाईक करा. भेटूया परत असंच एका छानसा रेसिपीवर. तोपर्यंत बाय बाय.